Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. आपण चॅप्टर नंबर 4 बघत होतो व्हेकल कंट्रोल सिस्टीम्स, आणि हा चॅप्टर नंबर 4चा व्हिडिओचा पार्ट नंबर 4 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन आहे कोल्युजन अवॉइडन्स. म्हणजे काय, आपण व्हेकल ड्राईव्ह करत असताना समोर एखादा ऑब्स्टॅकल आला तर ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आधीच इन्फॉर्मेशन दिली जाते. त्या सेन्सर्सला म्हणायचं कोल्युजन अवॉइडन्स सिस्टीम किंवा कोल्युजन अवॉइडन्स सेन्सर. तर तो कसा वर्क होणार ते आपण बघणार आहे. नेक्स्ट वन आहे लो प्रेशर वॉर्निंग सिस्टीम. म्हणजे जे टायर्स असणार त्याच्यामध्ये जर प्रेशर कमी असेल किंवा जर टायर तुमची टोटली इन्फ्लेटेड नसेल प्रॉपर, तर त्यामुळं काय होणार आहे, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जे असेल मग ते अवॉइड करण्यासाठी लो प्रेशर वॉर्निंग सिस्टीम वर्क होती. त्याचं आपण वर्किंग बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे पार्क असिस्ट. पार्क असिस्ट म्हणजे काय, व्हेकल पार्किंग करताना प्रॉपरली तुमची पार्किंग झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं तिथं काय झालं पाहिजे, ऑब्स्टॅकल येता कामा नये किंवा व्हेकल तुमची कुठेही बॅक साईडला धडकता कामा नये. तर त्याच्यासाठी पार्क असिस्ट सिस्टीम वर्क होती. तर हे जे 3 टॉपिक असणार आहेत ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर बघा कोल्युजन अवॉइडन्स. कोल्युजन अवॉइडन्स म्हणजे काय, व्हेकल ड्राईव्ह करत असताना पुढं कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होऊ नये त्याच्यासाठी ही सिस्टीम वर्क करता. तर बघा नीड ऑफ अ कोल्युजन अवॉइडन्स. कोल्युजन अवॉइडन्स सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज अ फॉरवर्ड कोल्युजन वॉर्निंग सिस्टीम और प्री क्रॅश सिस्टीम इज अन ऑटोमोबाईल सेफ्टी सिस्टीम डिझाईन टू प्रिव्हेंट और रिड्यूस द सिव्हिरिटी ऑफ अ कोल्युजन. म्हणजे फ्रंटला कोल्युजन होऊ नये किंवा फ्रंट ॲक्सिडेंट होऊ नये त्याच्यासाठी ही सिस्टीम वर्क करते. कोल्युजन अवॉइडन्स सिस्टीम प्लेस स्मॉल रडार डिटेक्टर्स अप नियर द फ्रंट ऑफ द कार ॲज शोन इन फिगर 4.11. जी ही तुमची कार असेल आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे, पुढे फ्रंट साईडला हा रडार डिटेक्टर असणार आहे. युजली विदिन द ग्रिल where they constantly send out a quick burst of a high frequency radar waves. These waves will bounce off the nearest object and return to the sensor, where a separate unit connected to the sensor calculates how long it look for the signal to leave and bounce back. With this information, a PCS unit can determine another car position, distance, speed, and relative velocity almost immediately if any sudden changes in this factor could potentially cause the collision. The system can provide information or assist the driver in avoiding the potential accident. म्हणजे काय असणार आहे, हा रडार डिटेक्टर काय करणार आहे, तर फ्रंटला एखादा ऑब्जेक्ट असेल त्या फ्रंटला ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवर आहे हे काय करणार आहे, डिटेक्ट करणार आहे. आणि तो कसं करणार आहे, तर हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स ह्याच्यातून निघत असतात आणि फ्रंटला जर ऑब्जेक्ट आला तर ते सिग्नल्स काय होणार आहे, बाउन्स बॅक होणार आहे. मग ते सिग्नल बाउन्स बॅक किती डिस्टन्सवर झाले ते कॅल्क्युलेट करणार आहे, प्लस व्हेकलचा स्पीड किती असणार ते कॅल्क्युलेट करणार. आणि त्यानुसार तो काय कॅल्क्युलेट करणार आहे की व्हेकलचा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत का. जर नसेल तर तो कुठल्याही प्रकारचा सिग्नल देणार नाही, आणि जर ॲक्सिडेंट होण्याचे फ्रंटला चान्सेस असतील तर तो काय करणार आहे, लगेच ड्रायव्हरला सिग्नल देणार आहे. तर अशा प्रकारे ही कोल्युजन अवॉइडन्स सिस्टीम असणार आहे, ती वर्क होणार आहे. नेक्स्ट सेकंड वन आहे लो प्रेशर वॉर्निंग सिस्टीम. तर लो प्रेशर वॉर्निंग सिस्टीम म्हणजे काय बघा, इफ द व्हेकल कंटिन्यूज टू बी ड्रिवन विन वन or more of the 4 inflated to a low air pressure that could cause problem during driving, this system will illuminate the tire pressure warning light to inform the driver of the low air pressure. Many serious car accidents that might have been avoided had driver known their air pressure were low. म्हणजे काही सिस्टीम काय करते, तर टायरचं जे प्रेशर असणार ते प्रॉपर आहे का नाही ते मॉनिटर करत असते. जर टायरचं प्रेशर कमी झालं तर किती काय करणार आहे, लगेच ड्रायव्हरला सिग्नल देणार आहे बाय ब्लिंकिंग द वॉर्निंग लाईट सिग्नल. आणि ह्याच्यामुळं काय होणार आहेत, मेनी जे ॲक्सिडेंट असतात ते बरेच वेळा कशामुळे होत असतं, तर टायर प्रेशर कमी असल्यामुळे ते ह्याच्यामुळं अवॉइड होणार. तर ही वर्क कशी होती बघा, दिस सिस्टीम डायरेक्टली सेन्सेस द एअर प्रेशर ऑफ ईच टायर थ्रू टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम वॉल and transmitter that are attached to the each wheel and illuminate the tire pressure warning light to inform the driver of the low air pressure. After tire replacement,
Firstly, register tire pressure warning system valve and transmitter IDs into the tire pressure warning system ECU, and then store the appropriate tire pressure in the ECU using the tire pressure warning system reset switch. तर नेक्स्ट आपण फिगर आहे त्याच्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा आता हे काय टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, तर ही फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर हा काय इथं हा जो तुम्हाला दिसतो तो काय टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम रिसेट स्विच, त्याच्यानंतर टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम हा ECU असणार आहे. नेक्स्ट आहे टायर प्रेशर वॉर्निंग लाईट, हा तुमचा डॅशबोर्डवर दिसणार आहे. नेक्स्ट आहे टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम अँटीना अँड रिसिव्हर, आणि हे काय असणार आहे टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम व्हॉल अँड ट्रान्समीटर. आता वर्किंग कसं होणार आहे बघा. हे जे टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम व्हॉल आणि ट्रान्समीटर असणार ते प्रत्येक व्हेकलच्या व्हीलवर फिट असणार आहे. ते काय करत असणार आहेत, कंटिन्युअसली जे एअर प्रेशर असणार आहे ते मॉनिटर करत असणार आहे. तर फॉर एक्झाम्पल जर या एअर प्रेशर कमी झालं, या व्हीलमधलं जर एअर प्रेशर कमी झालं तर तो काय करणार आहे, हा लगेच सेन्सर काय करणार आहे, वॉल आणि ट्रान्समीटर इथं टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम आणि अँटीना आणि रिसिव्हरला सिग्नल पाठवणार आहे की या टायरमधलं एअर प्रेशर कमी झालेलं आहे. मग हे रिसिव्हर काय करणार आहेत, तो डेटा कुठं पाठवणार आहेत, या ECUला पाठवणार आहेत. आणि ECUला डेटा पाठवल्यामुळे काय होणार आहे, हा ECU लगेच हा जो वॉर्निंग लाईट आहे तो वॉर्निंग लाईट तिथं ब्लिंक करणार आहे. तर अशा प्रकारे ही सिस्टीम वर्क होणार आहे. मग ह्याच्यामध्ये प्रेशर कमी झालं की परत काय करणार आहे, आपण एअर प्रेशर तिथं पूर्ण फिल करणार आहे. आणि एअर प्रेशर फिल केल्यानंतर काय करणार आहे, हा टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम रिसेट स्विच आहे तो प्रेस करायचा. तो प्रेस केल्यामुळे काय होणार आहे, इथलं जे प्रेशर असणार आहे ते मेजर केलं जाणार आहे. आणि परत जर प्रेशर कमी झालं तर मग तो परत सिग्नल काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार. तर अशा प्रकारे ही सिस्टीम वर्क होती. आता त्याच्यामध्ये प्रत्येक सेन्सरचं फंक्शन काय बघा. फर्स्ट वन आहे कॉम्बिनेशन मीटर, देन आहे टायर प्रेशर वॉर्निंग लाईट. कॉम्बिनेशन मीटर काय करणार आहे, तर व्हेकल स्पीड सिग्नल टायर वॉर्निंग सिस्टीम ECUला प्रोव्हाइड करणार आहे. टायर प्रेशर वॉर्निंग लाईट करणार आहे टर्न्स ऑन ऑर ऑफ, म्हणजे काय जर प्रेशर कमी झालं तर तो वॉर्निंग लाईट तिथं ऑन ऑफ करणार आहे. नेक्स्ट पुढचा टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम रिसेट स्विच. रिसेट स्विचचं फंक्शन काय बघा, तर the appropriate air pressure of the tire currently mounted on the vehicle are stored in the tire pressure warning system ECU by operating the tire pressure warning system reset switch. म्हणजे काय, नवीन आपण टायर फिट केली की त्याचं प्रेशर जे असणार आहे ते मॉनिटर करण्याचं काम कोण करणार, तर टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम रिसेट स्विच. नेक्स्ट आहे टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम व्हॉल अँड ट्रान्समीटर. काय करणार आहेत, डिटेक्ट्स द इन्फ्लेशन प्रेशर अँड इंटरनल टेम्परेचर ऑफ द टायर अँड ट्रान्समिट द मेजर व्हॅल्यू अँड ID नंबर टू द टायर प्रेशर वॉर्निंग अँटीना अँड रिसिव्हर. नेक्स्ट आहे टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम अँटीना अँड रिसिव्हर. ते काय करणार आहेत, तर रिसिव्ह द टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम वॉल अँड ट्रान्समीटर सिग्नल अँड ट्रान्समिट डेटा टू द ECU. म्हणजे काय करणार आहेत, हे अँटीना आणि रिसिव्हर काय करणार आहेत, तर वॉल आणि ट्रान्समीटरनं जो डेटा पाठवला असणार तो पुढं ECUला पाठवणार. आणि नेक्स्ट आहे टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम ECU. रिसिव्ह काय करणार आहे, जो टायर प्रेशर सिस्टीममधले अँटीना रिसिव्हरनं जो डेटा पाठवला असणार आहे तो मॉनिटर करून काय करणार आहे, जर टायर प्रेशर कमी झाले असेल तर काय करणार आहे, तो सिग्नल ऑन करणार आहे. म्हणजे डॅशबोर्डवर आपल्याला दिसणार आहे की टायर प्रेशर कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे ही टायर प्रेशर वॉर्निंग सिस्टीम वर्क होणार आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ अ टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम काय आहेत बघा. अवॉइडिंग ट्रॅफिक ॲक्सिडेंट. ओके. नेक्स्ट आहे अवॉइडिंग पुअर फ्युएल इकॉनॉमी. म्हणजे काय, टायर प्रेशर कमी असेल तर फ्युएल इकॉनॉमीवर पण त्याचा इफेक्ट होतो. त्यामुळे टायर प्रेशर प्रॉपर असेल तर तुमचं फ्युएल सेव्ह होणार आहे. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ड टायर वेअर ड्यू टू द अंडर इन्फ्लेटेड टायर बाय अर्ली रेकग्निशन ऑफ द माल फंक्शनिंग ऑफ अ टायर्स. म्हणजे काय होणार, टायरची लाईफ ऑटोमॅटिकली वाढणार आहे. तर इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमचा जो सिग्नल आहे तो लो प्रेशर वॉर्निंग आयकॉन. ओके. आणि टायर प्रेशर सिस्टीम फेल्युअर आयकॉन. म्हणजे इथं प्रेशर कमी झालं तर तो आयकॉन आहे आणि हा पूर्णपणे फेल झाला तर त्याचा आयकॉन आहे. असं तुम्हाला ह्या डॅशबोर्डवर तिथं साईन्स दिसतात. तर अशा प्रकारे TPMS सिस्टीम वर्क होणार आहे. आणि नेक्स्ट लास्ट वन या टॉपिकचा चॅप्टर काय कुठला असणार आहे, तर पॉईंट पार्क असिस्ट. म्हणजे व्हेकल पार्किंग करताना जी सिस्टीम वर्क होती ती पार्क असिस्ट सिस्टीम. तर ह्याची गरज काय बघा. दिस सिस्टीम युजेस अल्ट्रासॉनिक सेन्सर टू डिटेक्ट द ऑब्स्टॅकल्स ॲट द रेअर ऑफ द व्हेकल. The system then inform the driver of the approximately distance between the sensor and the obstacle by sounding a buzzer. In this way the driver is able to park the vehicle properly. म्हणजे आपण बरेच वेळा बघितलेलं असेल की गाडी पार्किंग करताना रिव्हर्सचा आपल्याला दिसत नाही. मग त्याच्यासाठी रिव्हर्स ऑब्स्टॅकल कळण्यासाठी त्याच्यामध्ये सेन्सर्स बसवलेले असतात. आणि जर आपली व्हेकल एकदम त्या ऑब्स्टॅकलच्या जवळ गेली आणि हिट होणार असेल तर तो लगेच बजर वाजतो. हे आपण सगळ्यांनी ऐकले असेल बजर.
तर त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे बघा. हे जे वेगवेगळे काय असतात सेन्सर असतात. कुठले कुठले सेन्सर आहे, बॅक सोनार स्विच असेल, बॅकअप लाईट स्विच असेल, न्यूट्रल पोझिशन स्विच असेल, त्याच्यानंतर अल्ट्रासॉनिक सेन्सर असेल. हे सगळे इन्फॉर्मेशन काय करणार आहेत, इन्फॉर्मेशन ECUला देणार आहे आणि ECU त्या इन्फॉर्मेशनवर मॉनिटर करणार आहे. आणि इन्फॉर्मेशन मॉनिटर केल्यानंतर जर बॅक साईडला एखादा ऑब्स्टॅकल जवळ आला असेल तर काय करणार आहे, लगेच ECU तर डेटावर मॉनिटरेशन करून काय करणार आहे, बझरला इन्फॉर्मेशन देणार आहे की ऑब्स्टॅकल जवळ आलेलं आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, बझर हिट होणार आहे किंवा बझर वाजणार आहे इन फॉर्म ऑफ साऊंड. तर अशा प्रकारे ही पार्क अशी सिस्टीम वर्क होणार आहे. जे वेगवेगळे सेन्सर यूज केले जातात पार्क असी सिस्टीममध्ये ते कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन आहे अल्ट्रासॉनिक सेन्सर. त्याचं फंक्शन काय असणार आहे, डिटेक्ट द डिस्टन्स बिटवीन व्हेकल अँड ऑब्स्टॅकल. त्या दोघांमधलं डिस्टन्स डिटेक्ट करणार आहे. देन बॅक सेन्सर सोनार स्विच काय करणार आहे, टर्न्स द क्लिअरन्स सोनार सिस्टीम ऑन अँड ऑफ. नेक्स्ट क्लिअरन्स वॉर्निंग बटन काय करणार आहे, इमिट्स अँड इंटरमिनेट साऊंड टू इन्फॉर्म द ड्रायव्हर दॅट द ECU हॅज डिटेक्टेड अँड ऑब्स्टॅकल विथ प्री-सबस्क्राइब्ड रेंज. नेक्स्ट क्लिअरन्स वॉर्निंग ECU काय करणार, जजेस अप्रॉक्सिमेट डिस्टन्स बिटवीन द व्हेकल अँड ऑब्स्टॅकल. नेक्स्ट पार्क और न्यूट्रल पोझिशन सेन्सर काय करणार आहे, सेंड्स अ सिग्नल दॅट ॲक्टिवेट्स द क्लिअरन्स सोनार सिस्टीम वेन द शिप लेवल इज मूव्ड टू द R पोझिशन. अँड बॅकअप लाईट स्विच काय करणार आहे, ट्रान्समिट रिव्हर्स शिप पोझिशन सिग्नल टू द क्लिअरन्स वॉर्निंग ECU. हे प्रत्येक कॉम्पोनंटचं फंक्शन असणार आहे. आणि ऑपरेशन काय मी तुम्हाला आत्ता सांगितलं. व्हेकल पार्क होताना काय होणार आहे, जर बॅक साईडला एखादा ऑब्स्टॅकल आला असेल तर ऑब्स्टॅकल आल्यामुळे काय करणार, हे सगळे कॉम्पोनंट असेल किंवा सेन्सर काय असेल ते इन्फॉर्मेशन ECUला देणार आहे. आणि ECU लगेच काय करणार आहे, त्या डेटावर मॉनिटरेशन करणार आहे, मॉनिटर करणार तो डेटा. आणि लगेच काय करणार आहे, जो बझर असेल त्या बझरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार की मागं ऑब्स्टॅकल जवळ आलेला आहे, गाडी आपली हिट होऊ शकते. मग तो लगेच बझर काय करणार आहे, साऊंडिंग करणार आहे. आणि त्यामुळे ड्रायव्हरला कळणार आहे की बॅक साईडला ऑब्स्टॅकल आलेला आहे. तर अशा प्रकारे ही पार्क असिस्ट सिस्टीम असणार आहे, ती पार्क असिस्ट सिस्टीम वर्क होणार आहे. तर अशा प्रकारे हा जो आपण चॅप्टर नंबर 4 आहे तो चॅप्टर नंबर 4 कंप्लीट केलेला आहे.